हे बघा इथे सावकाश साईड ह्याची चेंज करून घेतली. छान मस्त असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. छान फ्राय झालेले आहे आणि आपण जे इथे वाटण केलेलं आहे ना त्याच्यामुळे ते खूप टेस्टी लागतं. बरेच जण काय करतात, नुसती लाल तिखट घेऊन त्यालाच इथे लावून घेतात, लाल तिखट वगैरे. पण तसं न करता तुम्ही मी ज्याप्रमाणे बनवलं ना त्याप्रमाणे बनवून बघा, खूप टेस्टी लागतं. तुम्ही जर एकदा हे लसूण फ्राय वांगं बनवलं ना की दुसऱ्यांदी हमखास बनवणार, एवढं हे टेस्टी होतं. आणि गरम गरम वरण भातासोबत खूप छान लागतं, किंवा आमटी भातासोबत पण हे खूप टेस्टी लागतं. हे बघा इथे सर्व लावून झालेले आहे. इथे मी चमच्याने लावलेलं आहे, हवं तर तुम्ही इथे हाताने लावलं तरी चालेल. आता आपण हे वांगी फ्राय करण्यासाठी इथे एक छोटंसं सर्वात आधी वाटण तयार करून घेणार आहोत. आता या वाटणामध्ये मी इथे काय काय घेतले चला बघूया. त्यासाठी इथे मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली काश्मीरी मिरची आणि लवंगी मिरची, या 2 मिरच्या इथे मी 3-3, 4-4 घेऊन पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे. आणि त्यानंतर इथे 1 लसणाची कुडी सोलून घेतलेली, अर्धा चमचा जिरे घेतलेले, आलं घेतलेले. हे सर्व आता आपण मिक्सरला आहे ना छान मस्त असं बारीक करून घेणार आहोत. जास्त बारीक नाही झालं तरी चालेल, थोडंसं आरडं असेल ना तरी चालेल. चला आता मिक्सरला बारीक करून घेऊया. हे बघा इथे बारीक करून घेतलेलं आहे, जरा थोडा जाड असला तरी चालेल. हे बघा इथे असे 2 वांगी घेतलेली आपण ही अशी कट करून घेणार आहोत. आता इथे आपण हे वांगं असं कट करून घेणार आहोत. हे बघा असंच कट करून घ्यायचं आहे. कट करताना इथे मात्र सावकाश करायचं. हे बघा इथे असं कट करून घेतलेलं आहे, असं दोन्ही साईडने असं सेम कट करून घेतलेलं आहे. छान असं मोठं लांब वांगं असेल ना तर 3 इथे असे छान स्लाइस आहे बघा अशा कट होतात. इथे जर तुम्हाला गोल बनवायचे असेल तर तुम्ही इथे असे बघा अशा गोल पण बनवू शकता. हे बघा इथे मी गोल पण बनवून घेतलेले आहे. मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे. इथे जे वाटण करून घेतलं होतं ना त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. आता इथे थोडीशी जिरेपूड टाकून घेतलेली, ऑलरेडी आपण वाटणात पण जिरे घेतलेले होते. आणि त्यानंतर इथे थोडेसेच धणेपूड पण घेतलेली आहे. थोडीशी इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता हे सर्व टाकल्यावर आपण ह्याच्यामध्ये आहे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालेलं आहे. जे वाटण आहे ना ते घ्यायचं, त्यानंतर या वांग्यावर टाकून घेतलेलं आहे आणि इथे छान लावून घ्यायचं आहे असं पूर्ण. आणि इथे वांग फ्राय बनवते ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा, अतिशय टेस्टी लागतं. पण जे इथे वाटण केलेलं आहे ना त्याच्यामुळे ते खूप टेस्टी लागतं. बरेच जण काय करतात, नुसती लाल तिखट घेऊन त्यालाच इथे लावून घेतात, लाल तिखट वगैरे. पण तसं न करता तुम्ही मी ज्याप्रमाणे बनवलं ना त्याप्रमाणे बनवून बघा. तुम्ही जर एकदा हे लसूण फ्राय वांगं बनवलं ना की दुसऱ्यांदी हमखास बनवणार, एवढं हे टेस्टी होतं. आणि गरम गरम वरण भातासोबत खूप छान लागतं, किंवा आमटी भातासोबत पण हे खूप टेस्टी लागतं. हे बघा इथे सर्व लावून झालेले आहे. इथे मी चमच्याने लावलेलं आहे, हवं तर तुम्ही इथे हाताने लावलं तरी चालेल. हे वांगं जेवढं दिसायला छान दिसतंय ना तेवढंच ते खायला अतिशय टेस्टी आहे. चला आता आपण हे लगेच फ्राय करून घेऊया. आता आपण इथे गॅस चालू केलेला आहे, पॅन ठेवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. शक्यतो इथे खोलगटच भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये छान हे फ्राय होतं. किंवा तुम्ही इथे तवा घेतला ना तरी चालेल. कढीपत्ता टाकल्यानंतर जी बाजू आपण इथे मसाला लावलेली ना ती अशी खाली ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे दुसऱ्या साईडला पण असा आपण इथे मसाला लावून घेणार आहोत. जसं आपण खालच्या साईडला लावला ना मसाला पूर्ण, तसाच इथे पण लावून घ्यायचा आहे. तर लावताना सावकाश लावायचा, तेल गरम आहे, गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे. त्याला छान लावून घेतलेलं आहे. 2 मिनटं आता आपण हे छान होऊन देऊया, म्हणजे खालची साईड ती तेलामध्ये छान फ्राय होईल. मीडियम गॅसवर केलं ना आपण हे फ्राय की ते आतपर्यंत छान फ्राय होतं. म्हणून इथे शक्यतो मीडियम गॅसवरच हे फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण इथे चेक करूया झालं का. देठ धरायचं आणि इथे सावकाश आपण इथे
हे बघा इथे सावकाश असे चेंज करून घेतलेली ही साईड. छान मस्त असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. छान फ्राय झालेले आहे, असंच सेम करून घ्यायचं. हे झालं आहे, आपण काढून घेऊया. इथे छान मस्त असं फ्राय झालेलं आहे. छान असं तेल निथळून घ्यायचं. दोन्ही साईड ह्याची छान मस्त अशी फ्राय झालेली आहे. हे बघा आता आपण दुसरंही तसंच सेम सोडून घेणार आहोत. हे बघा इथे पण असं लावून घेतलेलं आहे. आता इथे आपण पुन्हा एकदा हे चेंज करून घ्यायचं आहे. हे बघा छान असं फ्राय झालेलं आहे, करपवायचे नाही मात्र. हे बघा तुम्ही बघू शकता इथे छान कलर आलेला आहे. याचप्रमाणे इथे फ्राय करून घ्यायचे. आता मी हे काढून घेते. हे बघा आपण काही काप असे पण फ्राय करून घेतलेले. आता इथे पुढचे सर्व काप मी असेच सेम फ्राय करून घेणार आहे. आता हे बघा इथे पण असे छान मस्त फ्राय करून घेतलेले. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.